प्रत्यय विवरण. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. निर्मळ निश्चळ निराभास. निर्मळ अगदी निश्चळ आणि निराभास अशा परब्रह्मास फक्त आकाशाचाच दृष्टांत देता येतो. जो परमात्मा आहे परमात्म्याला दृष्टांत देण्याकरता फक्त आकाशाचा दृष्टांत देता येतो. म्हणजे आकाश म्हणजे ऐस पैस पसरलेला अवकाश होय. सगळीकडच आहे, कुठं नाही आकाश. म्हणून ह्या आकाशाचाच काय करता येतो, परमात्म्याला दृष्टांत देता येत असतो. आदी पैस मंग पदार्थ प्रत्यय पाहता यथार्थ. प्रत्यय विण पाहता व्यर्थ सकळ काही. आधी पोकळी असते मग तेथे पदार्थ निर्माण होतो. पोकळी नसेल तर पदार्थ कसा निर्माण होईल. पोकळ जागा आहे म्हणून त्याच्या ठिकाणी पदार्थ निर्माण होत असतो. म्हणून आधी पोकळी असते मग तिथे पदार्थ निर्माण होतो. असा यथार्थ अनुभव आपल्याला येत असतो. अनुभवाशिवाय जे काही असेल ते व्यर्थ. आता पोकळ भाग आहे म्हणून तर पदार्थ उत्पन्न झाले, हे माहित नाही का आपल्याला, ह्याचा अनुभव नाही का आहे. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ आत्मा म्हणजे तो चंचळ. तयास दृष्टांत केवळ वायू जाणावा. परत परब्रह्म हे निश्चळ आहे. परब्रह्म हे कसं आहे, अगदी निश्चळ आहे. तर मग आत्मा हा चंचल आहे का. म्हणून परब्रह्म हे निश्चळ आहे. आत्मा हा चंचळ आहे, त्याला योग्य दृष्टांत वायूचा सांगितलाय. निश्चळ बी आहे आणि चंचळ बी आहे म्हणून त्याला दृष्टांत वायूचा दिलेला आहे. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा. घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. विवरतार्थ दोहीचा भिन्न आहे. समर्थ सांगतात, ब्रह्माला घट आकाशाचा दृष्टांत देतात तर आत्म्याला घटबिंबाचा दृष्टांत देतात. या दोन्ही दृष्टांताच्या अर्थाने विवरण केलं की दोन्ही भिन्न आहेत हे कळतं. घटातील आकाश निश्चल असतं. घटात पाणी भरल्यावर त्या घटातील पाण्यात जे आकाश प्रतिबिंबित होतं ते पाण्याच्या उपाधीमुळं चंचल भासतं. तसं परब्रह्म ते निश्चळ असतं. बुद्धीत प्रतिबिंबित जे चैतन्य तोच म्हणले चंचल असा जीवात्मा सांगितलाय. म्हणून इथं काय केली, घट आकाशाचा आणि त्या घटामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याचा काय केलेला आहे, दृष्टांत दिलाय. घट आहे तर त्या घटामध्ये आकाश आहे का नाही, आहे, पोकळ भाग म्हणून तर त्या घटामध्ये पाणी भरता येतं ना, पोकळ भाग आहे म्हणून. मग आता त्याच्यात पाणी भरल्याच्या नंतर त्या घटामध्ये, त्या घटातील पाण्यामध्ये जे प्रतिबिंब पडतं आणि जे प्रतिबिंब पडलेलं आहे ते प्रतिबिंब त्या पाण्यामुळंच काय व्हायला लागलेलं आहे, चंचल भासायला लागले. पाण्यामुळं कसं व्हायले चंचल, तसं म्हणले परब्रह्म हे निश्चळ असतं आणि बुद्धी जी आहे प्रतिबिंबित जे चैतन्य तेच चंचल आत्मा सांगितला, जीवात्मा सांगितलाय. बुद्धीमध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य, कुटस्थ चैतन्य, आत्मचैतन्य त्या बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणामध्ये किंवा अविद्येमध्ये जे पडलेलं प्रतिबिंब
तोच जीवन, तोच जीवात्मा. आणि तो कसा आहे? चंचल. तो स्थिर नाही. तो कसा आहे? चंचल. ताई, बोला ना. आता 462 मध्ये 22वी उभी चालू होती हो. नाही हो, झालं होतं काल हे. नाही ते. हो, बघा तुम्ही काय एकदा ऐकून, तुमच्या लक्षात येईल. बर बर. भूत भणजे जितुके झाले, झाले तितुके निमाले, चंचळ आले आणि गेले, ऐसे जाणावे. मला सांगतात, भूत म्हणजे भूत म्हणजे जे उत्पन्न झाले ते, आणि जे जे उत्पन्न होते ते नष्ट होत असते. जेवढं जेवढं उत्पन्न झालेलं आहे, तेवढं तेवढं कसं होतंय? नष्ट. चंचल ही येते आणि जाते. उत्पन्न झालेलं नष्ट होते. जेवढं उत्पन्न झाले ते नष्ट होणार. आणि जे चंचल असतो ते येणार आणि जाणार. जे चंचल आहे ते येणार आणि जाणार जीवात्मा. तो कसा आहे? येणारा आणि जाणारा. आणि देह कसा आहे? उत्पन्न होणारा आणि नष्ट होणारा. आत्मा, आत्मा कसा सांगितलाय? नाही जात कुठे, येतं फिरून. जाणार बी नाही, कुठून येणार बी नाही, असा असणारा तो आत्मा. म्हणून अविद्या ही, भूत म्हणजे उत्पन्न होणारे, उत्पन्न होते, नष्ट होते, चंचलही असत आणि जात येत. ते आहे कोण? तर हा जीवात्मा. अविद्या जड, आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळोनी तत्काळ विझवणी जाती. अविद्या ही जड आहे. आत्मा चेतन असला तरी चंचळ आहे. जड अविद्या ही कापरासारखी आहे, तर चेतन आत्मा हा अग्नीसारखा आहे. दोन्ही जळून तत्काळ विझून जातात. म्हणजे इथं चंचळ म्हणजे कोण? जीवात्मा सांगितलंय बरं का. म्हणून इथं म्हणतात अविद्या ही जड आहे आणि जीवात्मा चेतनच आहे ना, पण चंचळ आहे. कारण का? प्रतिबिंबित झालेला आहे. म्हणून जड अविद्या कापरासारखी आहे, आणि जो आत्मा चेतन आहे तो अग्नीसारखा. दोन्ही जळून तत्काळ काय होतात म्हणले? विझून जातात. ब्रह्माकाश निश्चळ जाती, आत्मा वायू चंचळ जाती. परीक्षवंत परीक्षिती, खरे की खोटे? ब्रह्म आणि आकाश हे निश्चळ स्वभावाचे आहेत. मग आत्मा आणि वायू हे चंचल आहेत. परीक्षावंत परीक्षा करून काय खरं आणि काय खोटं हे अचूक जाणत असतात. जे अभ्यास करतात, परीक्षण करतात, त्यांना माहीतच असते. आता ब्रह्माला आकाशाची उपमा दिली, निश्चळ स्वभावाचं असं असणार ब्रह्म. आत्मा हा वायू जे चंचल आहे ना, त्याप्रमाणे म्हणजे जीवात्मा बरं का. म्हणून इथं काय केले? परीक्षण केलेले आहे. जड अनेक आत्मा एक, एक आत्मा अनात्मा विवेक, जगावर्तविता जगन्नायक तयास म्हणावे. जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत. जड आणि स्थूल पदार्थ एकच आहे का? अनेक. आत्मा एक आहे. जगतामध्ये जड स्थूल पदार्थ तर किती आहे? जेवढे दृष्टीला पडते तेवढे, त्याची गणना पण नाही.
पण आत्मा एकच. सर्वांच्या हृदयाला मध्ये सगळ्यांच्या आतमध्ये जो आहे तो आत्मा. मग असा हा आत्मा अनात्मा विवेक आहे. आत्मा एक आणि बाकी सगळं अनेक. मग तो आत्मा सर्व जगाला किंवा जगाचा चालक आहे. म्हणून तर त्यालाच जगन्नायक म्हणतात. कुणाला? त्या आत्म्याला. सगळं चालवणारा कोण आहे? तोच आहे. तोच चालवत असतो. म्हणून तर त्याला जगन्नायक म्हणतात. कुणाला? त्या आत्म्याला. जड अनात्मा चेतवी आत्मा सर्वी स्वर्ते सर्वात्मा अवघा मिळवणी चंचल आत्मा निश्चल नव्हे. जड अनात्म वस्तूला आत्मा चेतवीत असतो. जड पदार्थाला प्रकाशित करणारा कोण आहे? तर आत्माच आहे. त्या जड पदार्थाला काही कळतच नसतं. ते कळतं कुणाला? चेतनाला. चेतन कोण आहे? तो आत्मा आहे. आपल्या आतमध्ये जो आहे आत्मा, त्याला सगळं काय होते? तोच जाणत असतो. तोच कळणेपणा हे तर त्याचा स्वभाव आहे ना. बाकीच्याचा कळणेपणा स्वभाव आहे का? ज्याचा कळणेपणा स्वभाव आहे तो आत्मा. कोणाला कळते? बुद्धीला कळते का? मनाला कळते? अंतःकरणाला कळते? कुणाला? चित्ताला कळते? कुणाला कळते? बघायचं ना विचार करून. कळणार कोण आहे? मला माझ्या मनाला लई कळते. तुझं मन तर जड आहे, वायूच आहे. वायू एक भूत आहे. भूताचं मन आहे. आणि ते मन चेतन असेल का? ते कसं चेतन असू शकते? आणि त्याला काही कळतंय का? मग नाही कळत. मग कळणारा कोण आहे? अजून आतमध्ये जावं लागते. अंतकरण बी जडच आहे. बुद्धी बी जडच आहे. जेव्हा आपण असं काय करतो, आत जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला सगळे दृश्य पदार्थ काय होत असतात? कळत असतात. आणि मग त्याला जाणणारा, म्हणून तुम्ही जाणण्याचाही जाणता आहे, पाहणाऱ्याचाही पाहणारा मी आहे, असा असणारा कोण आहे? तो आत्मा. म्हणून तो आत्मा आहे. म्हणून केवळ विचारानेच महाराज म्हणतात, केवळ विचारानेही प्रकृतीचा संहार होतो आणि दृश्य जगत दिसत असूनही नसल्यासारखे होते. आधी थोरा असा आत्मा अनात्मा विवेक करावा. अगोदर काय केलं पाहिजे? जड अनात्म वस्तूला आपण आत्मा चेतवीत असतो. जड जी वस्तू आहे त्याला चेतविणारा कोण आहे? आत्मा. सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा. जड अनात्म पदार्थाला जाणणारा चेतविणारा आत्मा आणि सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा म्हटले. सर्वांचा मिळून जो अंतरात्मा त्यालाच चंचल आत्मा म्हणतात आणि तो म्हणजे निश्चळ परब्रह्म नव्हे. आता अंतरात्मा आहे त्याला चंचल आत्मा म्हणतात, पण त्याला निश्चळ परब्रह्म कसं म्हणता येईल? नाही म्हणता येणार, कारण तो आतमध्ये अंतरात्मा आहे ना तो. म्हणून तर त्याची पण एकता करावी लागत असते. आहे पण तो काय झालेला आहे? उपाधीमध्ये. उपाधीमुळे परिचिन्नता आली. नाही त्याच्यामध्ये फरक नाही. आकाश एकच आहे हो, आकाशामध्ये कुठं फरक आहे? पण घटातला आकाश म्हणून त्या घट उपाधीमुळे त्याला परिचिन्नता आली. नाही तर आकाश आणि महाआकाश ह्याच्यामध्ये काही फरक नाही, पण परिचिन्नता का आली? उपाधीमुळे. उपाधी जर सोडली तर एकच आहे, तसंच सांगितलंय. अंतरात्मा त्याला चंचल आत्मा म्हणतात, कारण का? उपाधी आहे ना, देहाची उपाधी आहे ना, म्हणून आतमध्ये, म्हणून अंतरात्मा, म्हणून आत्मा म्हणतो आपण त्याला. पण तो निश्चल परब्रह्म कसं होऊ शकत? नाही होऊ शकणार. जे ब्रह्म आहे उपाधी रहित निरुपाधिक, मग त्याला काय करावं लागेल? निरुपाधिक होण्याकरता उपाधी सोडावं लागेल, मग तो बी निरुपाधिकच. जसं घटाला सोडलं की आकाश कसं महाआकाश रूपच आहे, तसं एकदा उपाधी सुटली की हा बी कसा आहे? निर्गुण निराकार निरावय परमात्माचे. पण उपाधीला धरल्यामुळे काय झालेलं आहे? परिचिन्नता आली, मग उपाधीला सोडावं लागेल.
उपाधीला सोडलं की झालं म्हणजे हा महान बनतो, पण उपाधीला सोडावं लागतंय. आणि सोडायचं ह्या जीवाला माहितच नाही. धरायचं माहितीय, सोडायचं कुठं माहितीय. सगळ्या गोष्टीला धरण, त्याला धरण त्याला धरण, पण सोडणार मात्र नाही. आणि जे सोडायला शिकलं तोच महान पर्यंत म्हणजे परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचलं. सोडीत सोडीत गेलं पाहिजे. धरत धरत इतके वेळेस आलोच आपण, पण तसंच आता सोडीत सोडीत निघावं लागते. प्रवृत्तीमध्ये धरावं लागते, पण निवृत्तीमध्ये सोडावं लागते. जेवढं दिसेल तेवढं सोडावं लागते. जेवढं दिसन तेवढं सोडायचं काम निवृत्ती मार्गाकडे आलेल्या साधकानं. प्रवृत्तीकडे आहे ती धरावं लागतं. परब्रह्म म्हणून महाराज म्हणतात, निश्चळ ते परब्रह्म तेथे नाही दृश्य ब्रह्म, विमळ ब्रह्म ते निभ्रम, जैसे तैसे. परब्रह्म निश्चळ असतं, तेथे दृश्य भ्रम नसतो. विमळ ब्रह्म हे भ्रमरहित असते, जसेच्या तसेच असतं. 2 टप्पे करून सांगत आहेत बरं का त्याच्यामध्ये. आता जे परब्रह्म आहे निश्चळ, ते कसं आहे, दृश्य भ्रम नसतो त्या ठिकाणी. चंचल ब्रह्म आत्मा कसा सांगितला, चंचल आत्मा, त्याच्या ठिकाणी काय आहे, चंचल आत्मा आहे तो. तो निश्चळ नाही, तो चंचल आहे, तो जीवात्मा सांगितला. परब्रह्म निश्चळ असतं. आता जे परब्रह्म आहे ते निश्चळ आहे, पण ते भ्रमामध्ये अडकले का नाही, जीवात्मा भ्रमामध्ये अडकलाय. तसं परब्रह्म निश्चळ झालेले ते भ्रमामध्ये नाही अडकलं, ते भ्रमरहित आहे. आणि विमल ब्रह्म हे भ्रमरहित सांगितले. आणि परब्रह्म निश्चळ असतं, तिथे दृश्य भ्रम नसतो. म्हणजे का, दृश्याच्या ठिकाणी काही नाही भ्रम, का, कारण दृश्याचा तो साक्षी झालेला असतो. दृश्य पदार्थ आहे त्याचा मी द्रष्टा आहे असा त्याच्या ठिकाणी भाव असतो. आणि विमल ब्रह्म ते भ्रमरहित, त्याच्या ठिकाणी भ्रमाचा लवलेशही नाही. असे टप्पे केले, फक्त नाव भिन्न भिन्न दिलीत. आत्मा, जीवात्मा आणि ब्रह्म हेच आहे, फक्त जरासं नावामध्ये फरक. परब्रह्म निश्चळ, विमल ब्रह्म, चंचल आत्मा, हे सांगितलं इथं. ब्रह्म चैतन्य, आत्मा चैतन्य आणि जड चैतन्य. आणि त्याचीच काय चालली, उभारणी इथं. म्हणून परब्रह्म निश्चळ असतं, तेथे दृश्य भ्रम नसतो. विमल ब्रह्म हे भ्रमरहित, जसेच्या तसे. कारण का, ईश्वराच्या ठिकाणी भ्रम आहे का, नाही, कारण स्वरूपाचं ज्ञान आहे. भ्रम जीवाच्या ठिकाणी आहे, म्हणून तो भ्रमात अडकलाय. बंधन झाले, बंधनाला प्राप्त झालाय जीवात्मा, कारण माझं माझं म्हणून घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परिबळी झाला बद्ध, मुक्तच आहे पण बद्ध का, नाही त्याला पकडल्यामुळं. अध्यारोप लावून घेतलाय नाही त्याचा, म्हणून सोडावं लागेल. सोडलं की म्हणले सुटते, धरलं की मग पकडलं की झालं, बंधनात पडतंय. सोडणं आणि धरणं कुणाला कळायला लागले, कळतं ह्याला, जीवाला कळतं हे चांगलं आहे का वाईट आहे, वाईट आहे का योग्य आहे का अयोग्य आहे, कळत नाही, कळतंय तरी पण अयोग्य आहे माहित असून सुद्धा करते. कसं असते माहिती का, तर पायाला सुद्धा डोळे असतात बरं का. पायाला डोळे कसे, आता एखाद्या वेळेस आपण कीर्तनाला गेलो किंवा एखाद्या मंदिरात गेलो, एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेलोत, यायचंय, येताना नाही का जरा अंधार विंधार असल्यामुळे आपण चप्पल घालत असतो पायामध्ये. जेव्हा आपण चप्पल घालतो पायामध्ये, तेव्हा ते चप्पल जर दुसऱ्याची असते की ती पाय म्हणते बरं का, तेव्हा अरे ही चप्पल तुझी नाही बरं का, ही चप्पल तुझी नाही. तरी पण ते काय करते, तसेच बळजबरी घालते आणि घरी येते. आणि मग घरी आल्यावर उजेड मग कळते, अरे ही माझी खरंच चप्पल नाही. मग ह्याला डोळ्याला दिसलं, ही माझी नाही चप्पल, मग घरी येऊन म्हणते. पण पायानं तेव्हाच दाखिलं होतं का नव्हतं की ही तुझी चप्पल नाही म्हणून. आहे प्रत्येकाला काय आहे, महाराज सांगतात पाय जरी असले तरी पण ते कळून देणारेच आहेत, त्याला कळतंय.
कारण त्याची सवय असती ना. असं विचारे प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म श्रवणे. केवळ विचारानं ही प्रकृतीचा संहार होतो बर का. म्हणून विचारी परमार्थ. आपला परमार्थ कशाचा आहे? विचाराचा. विचारानच काय होणार आहे? पूर्ण संहार होणार ह्या प्रकृतीचा. विचारांतीच काय होत असतो? म्हणून विचारून अहंकार सांडीचे, मग अस्तिच वस्तू होईचे. म्हणून काय करायचं म्हणजे विचारून अहंकार सांडीचे, विचार करायचा आहे. आणि जो अहंकार आहे मग काय करायचं? ज्याचा नाही त्याचा अहंकार घेतलेला ते साडून टाका, सोडून द्या. कशाचा बी अहंकार, हे माझं, ते माझं, हे माझं, कशाचं बी काय झालंय जीवानं, ह्या जीवात्म्यानं अहंकार घेतलेला आहे. म्हणून विचार करून त्याचा सोडून टाक, त्याचा मार्ग काय कर? सोडून दे. जड पदार्थाचा मार्ग सोडून दे, चेतनाला पकड. म्हणून विचार महत्वाचा. विवेक तुझ्याकडे पाहिजे. 2 टप्पे तुला करता आले पाहिजेत. सत्य आणि मिथ्या दोन्ही पदार्थ तुला निवडता आले पाहिजेत. आणि निवडून मिथ्याचा त्याग करून सत्याचं ग्रहण करता आलं पाहिजे. म्हणून विचार करून विचारून अहंकार सोडायचे. मग असते, मग आहे ती वस्तू झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून केवळ विचारानं ही प्रकृतीचा संहार होतो. दृश्य जगत दिसत असूनही नसल्यासारखे होते. कशाने झालं हे? विचारानं. दिसायले नाही का जगत? दिसायले, पण दिसून नसल्यासारखं, असूनही नाही असा निश्चय होत असतो. पण केव्हा? विचार असेल जवळ तर आहे असून नसल्यासारखं. चित्रामध्ये दूध आहे असून नसल्यासारखं कसं? पाहुणे आल्यावरती घेतात का दूध? म्हैस दिसायला लागली, ते गाय, म्हैसपेक्षा गाय घ्या, गाय दिसायला लागली, गायचं दूध काढलेलं ते मनुष्य दिसायला लागलाय, त्या बाटली भरलेले दूध दिसायला लागले. पाहुणे आले तर म्हणते दूधच नाही. दिसायला ना धडधड दूध, घे ना मग आणि कर चहा. जमतंय का? निश्चय कडे ते मिथ्या आहे. दिसत असताना नाहीचा निश्चय झाला ना, तसंच होत असते. ज्ञान झाल्याच्या नंतर विचार जर आपल्याकडे असेल, त्या विचारानं पूर्ण प्रकृतीचा संहार होतो आणि सगळं जगत दिसत असूनही नसल्यासारखं ह्याला भासत असतं. जसं दूध दिसत असूनही नाही नसल्यासारखं भासायला लागले, तसं जगत दिसूनही ह्याला नसल्यासारखं भासत असते. पण केव्हा? ज्ञान, आत्मज्ञान ह्याचं प्रगट झाल्यावर. म्हणून विचाराला सोडायचं नसतं. ह्या अध्यात्माच्या श्रवणानं जो अंतरात्मा आहे, आतमधला आत्मा, अंतरात्मा, तो निर्गुणात प्रवेश करतो. पण केव्हा? जेव्हा त्याला हे सगळं काय होईल? दिसत असताना नाहीचा निश्चय होईल तेव्हा. मग त्यानं अंतरात्म्यामध्ये प्रवेश केला, नाहीतर नाही बर का. कारण का? त्या अंतरात्मा जो आहे त्या आत्मश्रवणाने अंतरात्मा निर्गुणात प्रवेश करतो. पण त्याला काय करावं लागेल? पहिले विचार करून, सगळ्याचा बाद निश्चय करून त्याचं तादात्म्य टाकून द्यावं लागेल. मग म्हणजे तो निर्गुणात प्रवेश करतो, अन्यथा नाही. मग आपल्या मनाला विचारायचं, आपण करायलो का विचार का नाही करायलो? सत्यमताचा निवाडा व्हायलाय का होईना झालाय? मिथ्यामध्ये अडकलो का सत्यामध्ये अडकलो? कशामध्ये अडकायला लागलो आपण? विचार करणं महत्वाचं आहे. ज्यानं विचार केला त्याचा परमार्थ सक्सेसफुल झाला. ज्यानं विचारच केला नाही त्याच्या परमार्थाची गॅरंटी नाही, मग नो गॅरंटी. कारण का? विचार नाही ह्याच्याकडं, शून्य विचार आहे. तुझ्या मोक्षाची गॅरंटी नाही. मग ज्याच्याकडे विचार आहे त्याची गॅरंटी आहे बरं का. बुद्धी प्रत्येकाला आहे, विचार प्रत्येकाला करता येतो. मग करायचं का न करायचं प्रत्येकाच्या हातामध्ये. तुम्ही कोणता विचार करता आणि तुम्हाला कोणता विचार करायचा हे बी कळत नसतं. करा म्हणलं तरी करत नसतात लोक. त्याच्याकरता
अधिकारच लागतो. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चरतची गेला. उतरल्या अर्थ उतरला भूमंडळी. जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनत असतो. उन्नती करणारा अर्थ लागला तर अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती होते. उतरता अर्थ लागला तर अंतरात्मा ही भूमंडळी उतरतो, म्हणजे दृश्य जगताशी तादात्म्य पावतो. म्हणून जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. आपला जो आहे अंतरात्मा, जसं पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलाया वैसा, आहे की नाही. पाण्याला रंग आहे का? आता त्याच्यामध्ये जर निळा रंग तर निळं पाणी, लाल तर लाल पाणी, पिवळं तर पिवळं पाणी, आहे की नाही. तसा हा अंतरात्मा जो आहे त्या अंतरात्म्याला उन्नती आहे नाही. म्हणजे आपण जर ह्याला सगळं मिथ्यात्व निश्चय करण्याच्या पाठीमागं लागलो, महाराज म्हणले याची काय होती, हळूहळू आध्यात्मिक अंतरात्म्याची जी आध्यात्मिकता आहे त्याच्यामध्ये प्रवृत्ती होत असते. म्हणजे आणि उत्तर अर्थ लागला, प्रवृत्तीकडे जर गेलं, अंतरात्मा ही भूमंडळी उतरतो, म्हणजे जगतामध्ये तादात्म्य ठेवतो. मग आपली प्रवृत्ती निवृत्ती सोपी भाषा घ्यायची आपण. जरी समर्थ आपला उन्नती करून येणारा अर्थ, उन्नती होते होत नाही जरी सांगाले तरी आपण सोपं घ्यायचं. प्रवृत्ती निवृत्ती आपल्याला कळण्यासारखं. जर आपण भूमंडळी उतरलो म्हणजे प्रवृत्तीकडे आपला संचार झाला, तर सगळ्या जगाशी आपलं तादात्म्य झाल्याशिवाय राहत नाही. कुणाच्या ठिकाणी ममत्व करतोय. एवढा राजा जडभरीत होता, काय गरज होती बरं वनामध्ये आलता, कशासाठी आलता बरं वनामध्ये? की आता मोक्षालाच प्राप्त व्हायचे. झाला आता काही आयुष्याचा थोडासा काळ राहिलाय आणि पूर्ण काल मला परमात्म्याच्या चिंतनामध्ये घालवायचंय. ज्ञानी राजा होता ना, साधा सुद्धा होता का? ज्ञान वृद्ध होता. तरी सुद्धा हरणाशी काय झाली, प्रीती जडली. एवढी प्रीती जडली की शेवटच्या क्षणाला हरणाशिवाय दुसरं काही आठवलंच नाही. म्हणून महाराज म्हणतात, अर्थासारिका आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो. काही एक जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनत असतो. त्याला जिकडे न्यावं तिकडे तो जातो. अनुमानाने तो काही वेळा संदेहात पडत असतो. निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला. अनुमान अर्थ झाला अनुमान रूपी. निसंदेह अर्थ लागला तर महाराज म्हणतात निसंदेह, संदेह रहित, बरं का, कोणताच संशय नाही आता तिथं. झाली संध्या, संदेह माझा गेला, पूर्ण संदेह निवृत्त झाला, निसंदेह बनला. म्हणजे तो अंतरात्मा निसंदेह होतो. संशय गेल्याच्या नंतर कोणताच संशय नाही आता. धन्य काळ संत बिटी पाय मिठी पडली तो. संदेहाच्या सुटल्या गाठी, संशयाच्या गाठी सुटल्या, झालं पोटी शीतळ.
भव नदीचा झाला तारा. मग म्हणली ह्या भवसागराला सहज तरून जातो. पण संशय काय झाला पूर्ण निवृत्त झाल्यावर. म्हणून अनुमानिक अर्थ लागला तर तो अनुमान रूपच होत असतो. नवरसिक अर्थ चाले, श्रोते सतद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. अध्यात्म निरूपणात किंवा कथेमध्ये नवरसात्मक वर्णन असेल तर श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप होतात. चावटपणाचे वर्णन असेल तर ते ऐकून श्रोतेही सर्व चावट होऊन जातात. म्हणून श्रवण होता होस तर कसं ऐकावं. पण आजकाल लोकांना गोडी कुणाची आहे. जे निक सांगते त्याला नाही, जे भेसळीचं सांगते ऐका नाही त्याला तिखट मीठ लावून सांगते ते लोकांना आवडतात. आणि जे निक सांगते ते आवडत नसतात. बघा तुम्ही जगतामध्ये कीर्तन आपण निक सांगू द्या बरं कोणीच बसणार नाही समोर. फक्त जे जातीचे आहेत ते बसतील आणि जे बाकीचे काय बोर केलं म्हणतील महाराजांना. काही कळालं नाही कीर्तन, कारण का कळतच नाही ना, निक कळतच नाही. तेल मीठ लावून सांगितलं की झालं म्हणले, मग बघायचं कामच नाही. आणि उत्कृष्ट श्रोता कोणाला म्हटलंय आजकाल जगतामध्ये, जो उत्कृष्ट ज्याला इकडलं तिकडलं तेल मीठ लावून सांगता येते, वक्तृत्व करता येते, आहे की नाही, त्याला उत्कृष्ट काय सांगितलं कीर्तनकार कसा सांगितला मग तो एकदम चांगला. कारण का जरा इकडलं तिकडलं हसी मजाक लोकांना टाइमपासच पाहिजे ना. मग ते काय म्हणले अगदी उत्कृष्ट कीर्तनकार. आणि जर निक सांगायला लागल्यावर झोप घेत आणि डबल त्या महाराजाला बोलवतय का कोणी बोलवत नाही का, निक आहे तिथं. नाही ह्याला महाराजाला ह्या सांगताच येत नाही म्हणतात. ह्याला झेपत नाही ती गेलं, नाही ह्या महाराजाला सांगता येत नाही. कारण का निक पचत नाही ना, भेसळीचं पचतय. हीच काय झाली जगताची रीत झाली. बघा अजून सुद्धा तुम्ही जगतामध्ये धाव कोणाची जास्त आहे, कोणाकडे जास्त प्रवृत्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात आध्यात्मिक निरूपणात किंवा कथेत नवरसात्मक वर्णन असेल तर श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप होतात. कारण अध्यात्म निरूपणात काय पाहिजे म्हणले नवरसात्मक वर्णन, म्हणजे श्रोते काय करतात त्याच्याशी तद्रूप होतात. जे चावटपणाचे वर्णन असेल तर ते ऐकून श्रोतेही तसेच बनतात, जसं ऐकलं तसंच बनतंय. म्हणून ऐकायचं कुणाचं हे बी आपल्यावरच असतं. आपणच नाही चला आपण बी काय करतो ऐकायला जातो. महाराज इथं म्हणतात जसं ऐकलं तसंच बनतंय. म्हणून ऐकावं बी कुणाचं हे आपल्याला कळावं लागतंय. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्य राजे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहुणी धरावा. जसा संग घडतो तसे रडण्याचे रंग बदलत असतात. जसा संग घडतो तसा सरड्याचे रंग बदलत असतात. म्हणून ते रंग बदलू गिरगिट म्हणतो का नाही आपण, तसं म्हणते ते सरड्याचे सारखं रंग का बदलतात संघानुसार. जसा संघ असेल तसा त्याचा रंग बदलत असतो म्हणते. तसं अंतरात्म्याचे ही तसंच आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक उत्तम मार्गच धरावा लागतो. तसं माणसाचं काही नाही का, मग आपण ह्याचं त्याचं उदाहरण पाण्याचं गेलो सरड्याचं गेलो, अरे माणसाचं बी तसंच आहे. जसे संघ सोबत गुण ते संगत गुण, जसा संगत गुण आहे ते सोबत गुण लागते. म्हणून तर वान नाही पण गुण लागला, ढवळ्या शेजारी पवळा बसताना वान नाही पण गुण लागला. आहे का नाही, त्याच्यामध्ये बदल काही झाला नाही, पण त्याचे विचार ह्याच्यामध्ये ह्याचे विचार त्याच्यामध्ये, म्हणजे वान नाही पण गुण मात्र घेऊन येते. म्हणून संगतीचा परिणाम.
4 मित्र आहेत म्हणले, अगदी चोर येत 4 जण, आणि चौथा म्हणले हे त्यानं काय केले, त्या चौघाशी मैत्री केली. मग काही दिवसांनी 5वा चोर तूच, संगत गुण ते सोबत गुण. 4 सज्जन लोक आहेत, असज्जनाची जर तू संगती केली तर 5वा सज्जन मग तूच. मग कुणाची संगती करायची, सज्जनाची का दुर्जनाची? आपल्या हातामध्ये. दुर्जन बनायचे का सज्जन बनायचे? आपल्या हातामध्ये. म्हणून जसा संघ घडतो तस सरड्याचा रंग बदलत असतो. अंतरात्म्याचे हे तसंच आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक उत्तम मार्गाच धरावा लागतो. उत्तम अन्न बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले. लावण्य वनितेची वर्णिले तरी मन तेथेची बैसे. उत्तम अन्नाविषयी बोलणे चालू असेल तर माणसाचे मन अन्न आकार होते. आता एखादे पदार्थाचं आपण वर्णन करायलो, पुरणाची पोळी घ्या, गुलाबजामुन घ्या, आहे का नाही, मुगाचा शिरा, म्हणजे काय असे जर, किंवा चिंच घ्या, किंवा आवडता पदार्थ घ्या. एखाद्या वेळेस आपण अशा पदार्थाविषयी जर बोलू लागलो तर माणसाचं मन त्या आकाराचं होतंय का होत नाही? होतंय. किंवा म्हणले, अजून एक उदाहरण दिलं, स्त्रीच्या लावण्याचं वर्णन चालू असेल तर मन तेथेही तादात्म्य पावते. एखाद्या सुंदर स्त्रीचं जर वर्णन चालू असेल तर तिथं बी मन गुंतलं जाते, तादात्म्य धरते. मग कशी असन ती, मग तिला बघावंच काय की, लय सुंदर म्हणायला लागलेत. मग तादात्म्य तिथं बी काय होते? तादात्म्य. कारण हा स्वभावच आहे जीवाचा. पदार्थ वर्णन अवघे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. याप्रमाणे ज्या पदार्थाचे वर्णन करावे तेथे मन तादात्म्य पावत असते. त्याचे किती म्हणून वर्णन करणार, पण प्रत्येकाने आपल्या मनाशीच विचार करावा, असं होतं की नाही पाहावं. म्हणून ज्या पदार्थाचं वर्णन केलं तिथं मन तादात्म्य पावतं का न पावतं. आता हे आपलं आपलं काय करायचं, अनुभव घेऊन बघायचा. जे समर्थ सांगायला लागलेत ते बरोबर आहे का गडे? बघा ना, मग एखाद्या पदार्थाचं वर्णन असेल तर आपली बुद्धी तिथं आकार धरती का धरत नाही? तिथं तादात्म्य होतं का होत नाही? होतंय. पदार्थ वर्णन आगवे किती मनोनी सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. समर्थ म्हणतात, याप्रमाणे ज्या पदार्थाचे वर्णन करावे तिथे मन तादात्म्य पावतं. त्याचं किती म्हणून वर्णन करणार, पण प्रत्येकाने आपल्या मनाशीच विचार करावा, असं होतं की नाही बघावं. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरही सदृश्य बैसले. हित अनहित परीक्षिले परीक्षिवंती. जे जे माणूस पाहतो किंवा ऐकतो ते ते त्याच्या अंतरी सदृढ होऊन बसतो. म्हणून काय केल्याने हित होईल आणि काय केल्याने अनहित होईल याची परीक्षा करून परीक्षावंताने ज्या योगे हित होईल तेच केलं पाहिजे. त्याला अनहित कळतं, हित बी कळतं आणि अनहित बी कळतं जीवाला. मग आपलं हित करायचं का अनहित करायचं हे विचार करून बघायचं. आपली आपली परीक्षण आपणच करायचं. मग आपलं हित कशात आहे तेच आपण केलं पाहिजे. या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे. काही एक म्हणून माणसाने इतर सर्व काही सोडून द्यायचं असतं आणि जिथं फक्त एक देवाचा शोध घेतला पाहिजे. सगळं सोडायचं, फक्त देवाचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे त्याला यातील रहस्य थोडेफार कळून येतं. देवाचा शोध घेणाऱ्यालाच कळतं हे, बाकी त्याला कळण तरी कसं? कारण प्रवृत्तीमधून निवृत्तीमध्ये येण्याची त्याची धावच नसते. आणि जे येण्याकडे असतं त्यालाच हे कळत असतं, कुणालाही नाही.
नाना सुखे देवी केली, डोके तयास चुकली, ऐसी चुकताच गेली जन्मवरी, अनेक प्रकारची सुखे देवानीच उत्पन्न केली बरं का. पण लोकांना देवाचाच विसर पडला. त्याला उत्पन्न केली, पण त्यानं जे उत्पन्न केलं त्याच्यामध्ये हे जीव बोललाय, आणि जे उत्पन्न करताय त्याला विसरून गेला. कुणाला? देवाला. ही त्याच्याकडून चूक होत असते. अशी चूक करीतच त्याला जन्म त्याचा पूर्ण वाया जातो. ही चूक आहे बरं का जीवाकडून झालेली. ज्यानं सुख उत्पन्न केले त्याला विसरायचं नसते ना, पण त्याला लोक विसरलेत. म्हणून जन्म जर वाया घालवायचा नसेल तर काय करायचं? ज्यानं उत्पन्न केले त्या अधिष्ठानाकडे बघण्याचा प्रयत्न करायचा. सर्व सांडोळी शोध मजला, ऐसे देवची बोलिला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. सर्व सोडून मला शोधा असं प्रत्यक्ष भगवंतानीच सांगितलं आहे, पण लोकांनी भगवंताचाही शब्द मानलेला नाही. भगवंत मला सगळं सोडून माझ्याकडे ये. सर्व सोडून मला शोध असा प्रत्यक्ष भगवंतानीच सांगितलं आहे, पण लोकांनी भगवंताचाही शब्द मानला का? नाही. सगळं सोडा वाटायले का? नाही. म्हणून नाना दुःखे भोगिती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती तरी ते कैसे. म्हणूनच त्यांना नाना प्रकारचे दुःख सोसावे लागते. त्यामुळे ते सर्व काळ कष्टी होतात. मनात तर त्यांना सुखाचीच इच्छा असते, पण ते कसं मिळणार? वाट चुकली ना, म्हणून मिळणार नाही. उदंड सुख जे लागले, वेड तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. ज्या भगवंतापाशी उदंड सुख आहे त्या भगवंताला वेडे लोक विसरतात बरं का. ज्याच्याकडे सुख आहे, सुखाचा आगर आहे, त्या भगवंताला ह्या लोकांना विसरून टाकलं. विसर पडला म्हणजे देवापाशी. त्यामुळे सुख दुःख असे म्हणून म्हणत असता दुःख भोगून मरून जातो. आता कशामुळे झालं हे? विसर भगवंताचा पडला. सुख कोणाकडे आहे हेच कळालं नाही. भगवंताकडे उदंड सुख होतं, पण हे सुख त्याला कळालं नाही, त्याला विसरलं, आणि हे सुखा करता इकडं भटकायला लागले. भटकलं तर भटकलं, पण पुन्हा सुखातच मेलं का नाही? दुःखातच मेलं. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे, देवासी धुंडीत जावे, ब्रह्मांड परते. म्हणून शहाण्या माणसानं असं चुकू नये. ज्या योगाने चुकलं की गेलं, चुकली या वर्म फेरा पडे, म्हणून वर्म चुकू द्यायचं नाही. म्हणून शहाण्या माणसानं असं चूक करायची नाही. ज्या योगे सुख होईल तेच केलं पाहिजे. जिथं सुखाचा विचार आहे ते केलं पाहिजे. मुख्य महाराज म्हणतात, शहाण्या माणसाने असं चुकू नये. ज्या योगे सुख होईल तेच केलं पाहिजे, आणि ब्रह्मांडाच्याही पलीकडे जाऊन देवाला धुडावं लागतं, ढुंडलं पाहिजे. मुख्य देवची ठाई पडला, मग काय उणे तयास तयाला. लोक वेडे विवेकाला सांडून जाते. आता मुख्य देवाचीच एकदा प्राप्ती झाली की मग त्याला सुखाला काही कमी आहे का? आम्हा सुखा काय उणे झाले सोहळे त्रिभुवने, पण केव्हा? देवाची भेट झाल्यावर. वेडे लोक विवेकाला सोडून देतात आणि अविवेकाच्या नादी लागतात आणि दुःखाला आहारी पडतात असे म्हणले लौकिकामध्ये.
विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. विवेकाचे फळ ते सुख होय बर का, आणि अविवेकाचं फळ ते दुःख होय. विवेक असेल तर तुम्हाला सुख प्राप्त होईल, अविवेक असेल तर दुःख. विवेकाचं फळ सुख आणि अविवेकाचं फळ दुःख, आणि यापैकी ज्याला जे हवं असेल ते मिळून घ्यायचं आपलं आपलं. सांगितलं समर्थानं, सुख कशात आणि दुःख कशात. मग अविवेकी बनायचं का विवेकी बनायचं बघायचं आपला विचार करून. काय करायचं आणि काय करायचं नाही आपल्या हातामध्ये. म्हणून ज्याचे त्यानं केलं पाहिजे. सांगायला तर गुरु मार्ग दाखवायले, 2 मार्ग दाखवले, हे असं आणि हे असं, कोणत्या मार्गाने जायचे बघ, ह्याच्या मनावर आहे. कर्तव्यासी ओळखावे, यास विवेक म्हणावे. विवेक सांडिता व्हावे परम दुःखी. मुख्य करता कोण हे ओळखायला पाहिजे, यालाच विवेक म्हणतात. मुख्य करता कोण आहे हे ओळखणं, ह्याला विवेक म्हणतात. आणि तो विवेक केला नाही तर परम दुःखी व्हावं लागतं. कोण करताय जगताचा, परमात्म्याशिवाय कोणीच नाही. मुख्य करता कोण हे ओळखलं याला विवेक म्हणतात. आणि तो विवेक केला नाही तर केवळ दुःख पदरात, दुःखाच्या आरी जातो. आणि दुःखी त्याला व्हावंच लागतं, कारण विवेक नाही, विचार नाही ना. आता असं हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुकू नये असं म्हणले. आता हे बोलणं लय झालं म्हणजे राहू दे आता. विचारवंताने मुख्य कर्त्यास ओळखावं आणि ते आपले हित साधावे, यात चुकू देऊ नये. म्हणून किती वेळ बोलायचं म्हणजे बस झालं आता. सांगितलं ना विचार आतापर्यंत कसा करायचा कसा नाही. जो विचारवंत आहे तो पटकीने कॅच करतो. जो कर्ता आहे, जो द्रष्टा आहे, जो साक्षी आहे, जे अकर्ता आहे, याचा निवाडा करून दाखवला. अकर्त्याचा स्वीकार आणि कर्त्याचा स्वीकार करायचा नाही, हे निश्चय करायचा आता. कारण कर्त्याचा अभाव झाला पाहिजे, अकर्तृत्व प्रगटले पाहिजे. असा आपण काय केला पाहिजे, मनामध्ये निश्चय, ठाम निश्चय केला पाहिजे. निवृत्तीला सोडून प्रवृत्तीकडे राहण्याचा आपण निश्चय केला पाहिजे. सतत विवेकाची काय केली पाहिजे, सांगड. विवेक सोडला नाही पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, असं हित साधलं, असं हित साधायला अजिबात चुकायचं नाही. परम शांती पदरामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समाज 7वा समाप्त. जे 7वा समाज आहे तो काय झालेला आहे, संपलेला आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वे पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा कपाणिपादो न चोपस्थपायुः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः. न चार्थो न कामो न मोक्षः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं.
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय उमागिर महाराज की जय बालासाहेब महाराज की जय ताई की जय सब